मतदान सुरू केला, तुमचा हेतू काय होता ते स्पष्ट केलं पाहिजे। आणि मग आमदारांना जर तो इन्कम टॅक्स भरत असेल किंवा करोडो रुपयाची संपत्ती त्याच्याकडे असेल तर मग त्याला मानधन द्यायची गरज करी काय, त्याच्यातही काही निकष लावणं गरजेचं आहे। या लाडक्या बहिणीमुळे भाऊ सरकारच्या तिजोरीवर ताण पडलेला आहे, कॅगनं ठपका ठेवलेला आहे। जवळपास 2 लाख कोटी रुपयांवर जे आहे ते वाटप होत आहे, त्यामुळं हे झालं तरतूद होत नाही। नाही, आता बजेटमध्ये मला असं वाटतं एकूण 6 लाख कोटीचं बजेट आहे। त्या बजेटमध्ये लाडक्या बहिणीचा हा जो प्रभाव आहे, पहिले मी नेहमीपासून सांगत होतो का अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक या देशामध्ये उपाशी का मरतात, हक्कासाठी त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना भेटत नाही। मार मजुरी करून काम करणाऱ्या मजुराला पैसे भेटत नाही, पण घरी बसून देणाऱ्या योजना ह्या फक्त राजकीय हेतूनं केल्या जातं, हे मात्र दुःख आहे। लाडकी बहीण चालू ठेवा, पण विधवा बहिणीचं काय, भगिनीचं काय, आत्महत्याग्रस्त भगिनीचं काय? त्यांना तुम्ही तो मानधन दिलं नाही, कारण संजय गांधी सुरू आहे म्हणून देत नाही आहे। आणि ज्याला 2 पाय नाही त्याला पण तुम्ही 1500च्या वर देत नाही, 6 महिने देत नाही। आखरी तुमचा जो विषय आहे राजकारणाशिवाय आम्हाला काही करायचं नाही। तुम्ही त्यांच्या वेदना पाहून काही करणार नाही, हे सिद्ध झालं। मतं भेटत असेल तर योजना, नाहीतर